आजचा दिवस थोडा स्पेशल होता बिकॉज आज होता आमचा जुलै बॅचचा फर्स्ट डे. फर्स्ट डे आणि लास्ट डे म्हटलं ना की थोडं स्पेशल असतं. फर्स्ट डेला ही एक्साइटमेंट असते की मुली कुठून आल्या आहेत, कशा असतील, आणि लास्ट डेला ही एक्साइटमेंट असते की ट्रॉफी नक्की कोण घेऊन जाणार आहे, कारण कॉम्पिटिशन खूपच टफ असते. ही आहे अमृता मेकअप एक्सपर्ट अकॅडमी, जी आहे ठाण्यामध्ये नौपाडाला. आमच्या ह्या आज होता जुलै बॅच, आजपासूनच चालू झाली. बॅच म्हटली की ही पूर्ण नेहमीप्रमाणे हाऊसफुल असते, कारण आज अमृता मॅमचं फक्त मुंबईत, महाराष्ट्रात नाही तर अख्ख्या भारतभर त्यांचं नाव खूप छान झालं आहे. त्यामुळे आपल्याकडे जे स्टुडंट्स येतात ना, हे संपूर्ण भारतातून येतात. आपल्याकडे राहण्याची सुद्धा आम्ही सोय करतो. माझे नाव तन्वी. मी आता मुलीला सगळं इंट्रोडक्शन देत होती, कारण आज होता मुलींचा फर्स्ट डे. काही गोष्टी त्यांना ह्या फील्डमधल्या सांगितल्या, ज्याने आमची प्रगती होण्यासाठी आम्हाला खूप हेल्प केली. सगळ्यात पहिलं तर मी त्यांना सांगितलं की स्वभाव चेंज करा. कारण कसं असतं माहिती आहे ना, खूप मुली ह्या ॲज अ गृहिणी बनून आल्या आहेत. खूप मुली ह्या फील्डमध्ये ऑलरेडी होत्या. खूप मुली ह्याच्या आधी त्यांना ब्युटीमध्ये 20, 22, 25 वर्षाचा अनुभव होता. आणि खूप मुलींनी स्वतःचं एक फील्ड सोडून आता दुसऱ्या फील्डमध्ये येणार होत्या. म्हणून सगळ्यात पहिलं मी त्यांना सांगितलं ते म्हणजे स्वतःच्या स्वभावावर काम करा. माझा स्वभाव बोलका नाही आहे, मी जास्त कोणाशी बोलत नाही, मी कोणामध्ये मिसळत नाही, मला एकटं एकटं राहायला आवडतं. त्यांना म्हटलं आजच हे बदलून टाका, कारण हा आहे बिझनेस. बिझनेसमध्ये म्हटलं की तुम्हाला सगळ्यांशी मिळून मिसळून राहायलाच लागतं. दुसरी गोष्ट त्यांना सांगितली ती म्हणजे तुमच्या तोंडात साखर आणि तुमच्या डोक्यावर बर्फ असला पाहिजे. का? कारण ही फील्ड जी आहे ना, ह्याच्यामध्ये कस्टमर समोरचा कसाही रिॲक्ट झाला तरी तुम्हाला तुमचा बेस्टच द्यायचा आहे. हे मी त्यांना 2 गोष्टी आज खूप महत्त्वाच्या त्यांना सांगितल्या. तुम्ही आता बघताय त्यांच्या ड्रीम गर्लची फायनली एंट्री झालेली आहे. आणि हे इतके वर्षाचं त्यांचं जे स्वप्न होतं ते आज त्या फक्त बघत होत्या. आज त्यांचं ते खरंच प्रत्यक्षात आलेलं. मला सकाळीच खूप मुली म्हणाल्या की मॅम, खरं नाही वाटत आहे हो की आम्ही मुंबई गाठली, मुंबईमध्ये अमृता मॅमची अकॅडमी गाठली, आज आम्ही त्यांच्या चेअरवर बसलो आहे, आज मॅमची यायची आम्ही वाट बघतो आहे. हे एक स्वप्नाहून आम्हाला काही वेगळंच वाटतं आहे. पण कसं असतं माहिती आहे ना, कारण ह्या मुली कुठून येतात, काय येतात, हे सगळी हिस्ट्री ह्या मुलींनाच माहिती असते की इथपर्यंत येण्यासाठी त्याने किती संघर्ष केला आहे, कितीतरी त्या गोष्टींना फेस करत करत ते लोकांनी आज इथपर्यंत गाठलं आहे. त्यामुळे अमृता मॅमना बघून त्या एकदमच शॉक झालेल्या. आणि ह्या आहेत आपल्या सगळ्यांच्या फेमस मेकअप आर्टिस्ट आणि आपल्या महाराष्ट्राची शान, ते म्हणजे अमृता मुळे मॅडम. अमृता मॅडमचं एक गोष्ट आहे ना, खूपच युनिक आहे, जी मलाही ती खूप आवडते. ती म्हणजे आहे ना, ते समोरच्याला बघता क्षणी ना आपलंसं करतात. म्हणजेच काय, की कोणीही व्यक्ती कितीही अनोळखी असला तरीसुद्धा अमृता मॅडमना ते भेटल्यानंतर त्या व्यक्तीला स्वतःलाच असं वाटत नाही की आपण ह्या मॅडमना फर्स्ट टाईम भेटतो आहे. काय माहीत नाही त्यांच्यात काय जादू आहे, बट मलाही नेहमी असं वाटतं की त्यांना भेटणारी प्रत्येक पहिल्यांदा व्यक्ती आहे ना, ती एकतर त्यांच्या बोलण्याच्या प्रेमात पहिली पडते, नंतर त्यांच्या दिसण्याच्या प्रेमात पडते, आणि त्यांच्या केसांच्या प्रेमात तर सगळेच आहेत. त्यामुळे हे आहेत आपल्या लाडक्या अमृता मॅडम. त्यांनीसुद्धा मुलींना खूप कौतुकाने त्यांचं स्वागत केलं. त्यांनी पण मुलींना खूप साऱ्या गोष्टी ह्या फील्डमधल्या चांगल्या सांगितल्या. कसं असतं माहिती आहे ना, की प्रत्येक फील्डमध्ये चांगल्या आणि वाईट अशा 2 गोष्टी असतात. कारण नाण्याला जशा 2 बाजू असतात ना, तसंच आपल्या पण फील्डमध्ये ना 2 बाजू असतात. कसं असतं, गुरुचं एक काम असतं की चांगलंही आपल्या शिष्याना सांगायचं आणि वाईटही सांगायचं. आपल्या शिष्याला त्याच्यातून काय घ्यायचं आहे, ज्याचं त्यांनी ठरवायचं असतं. त्यामुळे त्यांनीही सुंदर मॅमनी सगळ्या गोष्टी मुलींना सांगितल्या. मला संपल्यानंतर मुली म्हणाल्या, मॅडम असं वाटत होतं आज पहिला दिवस इतका सुंदर गेला आहे, तर संपूर्ण महिना कसा असणार आहे. हीच तर आहे आपल्या अमृता मेकअप एक्सपर्ट अकॅडमीची खरी ओळख. शिकवतो, पैसे घेतो, हे तर सगळेच आर्टिस्ट करतात आणि ते कामच आहे आणि ही तर गुरुदक्षिणाच आहे.
पण त्याच्या पलीकडेही एक स्टुडंट्स आणि एक टीचरचं नातं असतं. ते तुम्हाला फक्त अमृता मेकअप एक्सपर्टमध्येच अनुभवायला मिळेल.